बीडमध्ये शेतीची कामं खोळंबली आहेत. डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतीची कामं खोळंबली आहेत. शेतीची मशागत न झाल्यास उत्पन्नावर परिणाम होणार आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी हरिदास तावरे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटलं तर शेती म्हटलं जातं. मात्र याच शेतीला आता खीळ बसताना या ठिकाणी पाहायला मिळते. कारण ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर बैलांची संख्या कमी झाल्यामुळं आता मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकरी शेती करताना पाहायला मिळतो. ट्रॅक्टरचा वापर करत शेतकरी नांगरणे असेल, पाळे असेल किंवा शेतीची इतर कामे जी आहेत ते मोठ्या प्रमाणात केली जातात. मात्र आता उन्हाळ्याचे दिवस आहे. या दिवसातच जर शेतीची मशागत नाही झाली तर शेतीच्या उत्पन्नाला मात्र फटका बसतो. हे ट्रॅक्टर या ठिकाणी उभा आहे. डिझेल नसल्यामुळे हे ट्रॅक्टर या ठिकाणी उभा असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. आज 10 दिवस झालं डिझेल नसल्यामुळे शेतीचे काम खोळंबले आहेत. शेतकऱ्यासाठी आज ज्वारीची काढणी होऊन 15 दिवस झाले. शेतामध्ये कडबा तसाच पडलेला आहे. बैलगाडीची काही ठिकाणी व्यवस्था नसल्यामुळे ट्रॅक्टरनीच सगळी मशागत करावी लागते आणि पावसाचे काही दिवसावरच आल्यामुळे तर तशीच पाळी मोगडा नांगरट तशीच राहिलेली आहे. पंपावर गेलं तर सांगतात कॅन्डात डिझेल देत नाहीत आणि त्याच्यात काहीच नसल्यामुळे ते नेता पण येत नाही. म्हणजे आता करायचं काय? शेतीची कामं राहिलेली, पावसाळा आलेला एका महिन्यावर, नांगरट राहिलेली, काही होतच नाही. पाऊस जर अचानक आला तर काय सगळं पुढचं वर्षच विस्कळीत होणार आहे. नांगरटीचे जे भाव आहेत त्याच हां पण डिझेलच भेटणार नांगरायचं कशाने? हां डिझेलचेच भाव आता वाढायचे का काय त्याचे माहीत नाही. हां पण आता भेटणार तर त्याला पर्याय काय? हां कॅन्डात गेलं तर कॅन्डात देत नाहीत. अच्छा. दिवस रायनीला उभं राहायचं. हां. वाहन न्या म्हणलं तर वाहन न्यायचं कसं? हरिदास तावरे, लोकशाही मराठी, वरवटी, बीड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.